कुलस्वामिनी आई एकविरा देवीचा चैत्र यात्रा उत्सव मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडलाय। दिवसभर भाविकांच्या अलोट गर्दीनं आणि भक्तिमय वातावरणानं कार्ला गड दुमदुमून गेलेला होता। पण मुख्य पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास 2 गटांत झालेल्या हाणामारीमुळे ह्या उत्सवाला गालबोट लागले। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार देवीचा मुख्य पालखी सोहळा आणि विश्वस्त मंडळानं केलेलं नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेलं होतं। पण रात्री 10 वाजेच्या दरम्यान पायथा मंदिराच्या आवारामध्ये पनवेल आणि कल्याण या ठिकाणी 2 गटांमध्ये वाद झाला। पालखी पुढे नेण्याच्या कारणावरून हा वाद विकोपाला गेला आणि त्याचं रूपांतर थेट हाणामारीत झालं। हा वाद इतका वाढला की दोन्ही गटांनी एकमेकांवरती दगडफेक करायला सुरुवात केली आणि या अचानक झालेल्या राड्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। या घटनेमध्ये 4 ते 5 जण जखमी झालेत आणि त्यांच्यावरती उपचारही सुरू आहेत असं समजतंय। भाऊ काय झालं आज नेमकं काय प्रकरण झालं? काल चैत्र पौर्णिमेनिमित्त काल आई एकविरा गडावर आई एकविराची पालखी 5-5:30 वाजता पालखी झाली। पालखी झाल्यानंतर जे 100-125 ज्या पालख्या आल्या होत्या रत्नागिरी, पनवेल, भिवंडी, ठाणे, पालघर या सगळ्या भागातनं ज्या पालख्या येतात त्या पालख्या येऊन काल आई एकविराच्या मंदिरात येऊन परत ते सुखरूप सगळ्या खाली आल्या। रात्री 11 वाजता भिवंडी, पनवेल कोळीवाडा आणि कल्याण कोळीवाडा यांच्यात मानापानावरून थोडं गाडी तुमची पालखी पुढं का माझी पालखी मागं याच्यावरून थोडे वादविवाद झाले। त्यांच्या वादविवादामध्ये जे काय आज भाविक एवढे आलेत, लहान लहान मुलं आहेत, वयस्कर माता भगिनी सगळे दर्शन एवढं सुखरूप चालले, व्यवस्थित सगळे होऊन येते। सकाळी तेलवणाचा 4 वाजता कार्यक्रम झाला। दर्शन रांगेमधून दर्शनही भरपूर। कालची जी पालखी होती की एवढी पालखी बघण्यासारखी होती की एवढं पब्लिक आलो त्या पालखीला आणि ते पब्लिक येऊन सुखरूप सगळे खाली आले होते। पण 11 वाजता हे गालबोट यांच्यात गालबोट लागलं आणि ते गालबोट लागल्यानंतर परत पोलीस खात्याने ते सगळं त्यांना समजून सगळं दोन्ही यांच्यावर गुन्हे दाखलही केले। पण ह्यात परत त्यांनी काय केलं, दुपारी 4 वाजता जेवण वगैरे झालं परत इकडे येऊन दगडफेक केली। असं वाटलं नव्हतं की आता सगळेच कोळी बांधव फिरतात त्याच्यामुळे तिकडं कोण जाईन, इकडं पोलीस खात्यातले काय अधिकारी इथं बसलेले होते। पण तरी त्यांनी तिथं जाऊन परत दगडफेक केली। मला सगळ्यांना हीच विनंती करायची आहे की जे आपण पालख्या घेऊन एवढं लांबनं चालत येतो आईच्या दर्शनासाठी, तर तुम्ही दर्शनासाठी या। आता इथं चढवून आणि मानपानाच्या ह्याच्यामध्ये इथं येणारा आज काल रात्री दुकानं बंद झाली। इथं आमच्या स्थानिक लोकांचे दुकानदार असतील, रिक्षावाले असतील, सगळ्यांची नुकसान झाली। आज परत 4 वाजता परत यांच्या दगडफेकमुळे परत सगळी दुकानं बंद झाली। म्हणजे असं चालल्यानंतर स्थानिकांच्याही धंद्यावर परिणाम होतो, इथले येणाऱ्या भाविकांवर परिणाम होतो आणि हे सगळे परिणाम फक्त या तुमच्या पनवेल कोळीवाडा आणि कल्याण कोळीवाडा ह्या तुमच्या या भांडणामध्ये आजूबाजूच्या परिसरावर काय परिणाम होतो ह्यांनी हे लक्षात घ्यावा। मग यांना कोळी बांधवांना एकच विनंती आहे सगळ्या पालखी जे घेऊन येतात त्यांना, अध्यक्षांना, की तुम्ही तुमची पालखी घेऊन आल्यानंतर आपली पालखी फक्त आई एकविराच्या दर्शनासाठीच आणतोय की चढावारीसाठी आणत नाही, एवढीच यांनी भान ठेवा। बाकीच्यांच्याही पालखीवाल्यांचे भान ठेवा। तुमचंच संघ भांडणं होतात, काही बाकीच्यांचे नाही होत। म्हणजे आपण काय केलं पाहिजे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे। आणि आज मंदिर हे कंटिन्यू चालू राहणार आहे आणि मंदिरामध्ये सगळ्यांच्या जे अफवा उठवल्यात बाहेर की मर्डर झाला, हे झालं, ते काही झालेले नाही आहे। कोणी अशा अफवा करू नये एवढीच मी विनंती करतो। जय एकविरा। नक्की काय प्रकार झाला होता? कालपासून हा प्रकार चालू आहे, या ठिकाणी मोठा राडा झालेला आहे। 2 गटांमध्ये नक्की काय माहिती सर? नमस्कार। पनवेल कोळीवाडा आणि कल्याण कोळीवाडा यांच्यात आपसात वैमनस्य आहे। यापूर्वी पण त्यांचे वेगवेगळ्या कारणावरनं भांडणं होतात। यावेळेसही मिरवणूक किंवा पालखी याच्या संदर्भात त्याचा काही वाद नाही। त्यांचे वैयक्तिक जे वाद आहेत त्याच्यातून हे जे काही भांडणं झालेले आहेत त्या संदर्भात गुन्हे दाखल केलेले आहेत। संस्थान यात्रा या विषयाशी त्यांचा काहीही संबंध नाही। भाविकांनी निसंकोचपणे यावं, अफवांवर विश्वास ठेवू नये। इथे दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित सुरू आहे, काहीही प्रॉब्लेम नाही। पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने मी आवाहन करतो सर्वांना की ज्या काही अफवा कानावर येतात त्यावर विश्वास ठेवू नका। आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी इथे सज्जपणे उभे आहोत। पण सर काय सांगाल, 300पेक्षा जास्त पोलीस या ठिकाणी तैनात होते, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आता दरवर्षी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक येतात। पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात तगडा बंदोबस्त असतो, मात्र इतके पोलीस असताना त्यांची हिंमत कशी होती की या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचा दंगा करणं, दगडफेक करणं, अशा गोष्टी का घडल्यात? ना त्यांचा आपसातला जो काही वाद आहे आणि भांडण आहे त्याचाच हा पर्यवसान झालेला आहे। परंतु दरवर्षीपेक्षा यावर्षी यात्रेला भाविक पण फार मोठ्या प्रमाणात आलेले होते आणि बंदोबस्त पण त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात हा जो लावलेला आहे त्या अनुषंगानेच लावलेला आहे।
मात्र नागरिकांची अशी तक्रार आहे सर, अनेकांचे फोन आले की असे सांगण्यात आलं की ज्यावेळेस दंगा होत होता त्यावेळेस पोलीस प्रशासन उपस्थित नव्हते म्हणून. नाही गैरसमज आहेत. त्यामुळेच मोठा अनर्थ काही झालेला नाही आहे. पोलीस बंदोबस्त आहे आणि आमच्या लोकांनी, गावकरी आपल्याला सांगतील की आमच्या लोकांनी त्यांना समर्थपणे तोंड देऊन शांत केलेलं आहे. एक जणाची परिस्थिती गंभीर आहे असं देखील ऐकण्यात येत नाही, अजूनपर्यंत तसं काही नाही आहे. किरकोळ जखमा झालेल्या आहेत आणि गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेतील कोणाला ताब्यात घेण्यात आले का? नाही, चालू आहे प्रक्रिया, चालू आहे. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.